आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण घातलं 1 चमचा तेल. तेल बी थोडंसंच घातलेलं आहे. त्यामध्ये घालूया सोलून घेतलेले ओले मटार. इथं मस्त असे मटार व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आज आपण एक भन्नाट असा थोडासा हटके पद्धतीचा वेगळा पराठा बनवणार आहे. लहान मोठे सगळेच आवडीने खातील असा हा भन्नाट लागतो पराठा. त्यासाठी इथं आपण मस्त असे मटार भाजून घेणार आहे बघा. आता यामध्ये मी घालणार आहे आलं, लसूण, मिरची हे सगळं साहित्य. मिरची तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालायची आहे. मी तर 3 ते 4 मिरच्या घातलेल्या आहेत. आणि बघा हे साहित्य सुद्धा घातलेलं आपण मटार सोबत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बघा. थोडंसं तेल टाकलं मी वरून. मस्त असं मीडियम हीटवरती मस्त असं सारण आपण भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये घातले मी 1 चमचा धणे पावडर असेल तर धणे नाही घातली तरी सुद्धा चालेल. वरून जर यामध्ये आपण धणे पावडर घातली तरी चालते. तर मी यामध्ये घातले 1 चमचा धणे. आता यामध्ये घालणार आहे 1 चमचा बडीशेप. बडीशेपने आपल्या पराठ्याला खूप मस्त अशी टेस्ट येणार आहे. सगळे आपले मटार जे आहेत ते भाजून मी थंड करून घेतलेले आहेत. तुम्ही हे भाजून थंड करून घ्यायचे आहेत. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. हे वाटण्यापूर्वी यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ आणि मीठ घालून याला व्यवस्थित असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बघा. याला मी मिक्सरमधून व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे बघा. मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ही तयार करून घेतलेली जी पेस्ट आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे बघा. ती पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथं मी कणिक भिजवून घेतलेली आहे. आपण जी पोळ्यासाठी चपातीसाठी कणिक वापरतो म्हणजे कणिक जी भिजवतो तीच कणिक इथं भिजवून घेतलेली आहे. मस्त एकदम मऊ करून घेते बघा. पाटावरती तेल लावून थोडंसं याला. आता यातलाच एक छोटासा गोळा काढून घेऊया आणि आता याची पुरण भरतो तशा पद्धतीनं वाटी तयार करून घेऊया हाताने. नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. तर भन्नाट असा पदार्थ इथं तयार होतोय. आणखीन सुद्धा हिवाळ्यात बनणारे भन्नाट पदार्थ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. त्याच्या लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. इथं बघा मस्त असं सारण इथं आपल्या या पारीमध्ये भरून घेतलेलं आहे. सारण जर जास्त हाताला चिटकते असं जर वाटत असेल तर थोडंसं पीठ लावा सारण भरत असताना, म्हणजे आपल्याला हाताला सारण पण चिटकणार नाही आणि सारण सुद्धा व्यवस्थित असं भरलं जातं. आता हा गोळा व्यवस्थित असा सारण भरून तयार झालेला आहे. याला पिठामध्ये बुडवून अलगद असं लाटून घ्यायचं आहे बघा. एकदम भन्नाट आणि हेल्दी पद्धतीचे टेस्टी पराठे इथं तयार होत आहेत. त्यामुळे कुठेही जायचं नाही. व्हिडिओ जराही स्किप करायचा नाही बघा. मस्त असं हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. या पराठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यातलं सारण अजिबात बाहेर येत नाही बघा. वरून जर तुम्हाला लाटताना सारण आल्यासारखं वाटतंय पण यातलं सारण अजिबात बाहेर येत नाही आणि पराठा हा फुटत नाही बघा. मस्त असा पराठा इथं तयार झालेला आहे. तवा ठेवला होता गॅसवरती गरम करण्यासाठी. तव्यावरती पराठा घातला. मस्त असा भाजून घेऊया बघा. तुम्ही पराठ्यांना तेल लावा, तूप लावा, काहीही लावा, पण अशा पद्धतीने हेल्दी पराठे मात्र मुलांना नक्की बनवून द्या. जे तुमचे मुलं भाज्या खात नाहीत ना, तुम्ही पराठ्याच्या माध्यमातून मुलांच्या पोटांमध्ये भाज्या घालू शकता. कारण पराठे मुलं कधीच खायला नानू करत नाहीत. भाज्या जे खात नाहीत ना, तर ज्यांची मुलं भाज्या खायला खूप त्रास देतात त्यांनी अशा पद्धतीने जर पराठे मुलांना करून दिले तर मुलं खूप आवडीनं पराठे खातात बघा. मस्त असा उलट फुलट करून इथं आपला पराठा भाजून तयार झालेला आहे. आज आपण बनवला मटार पराठा. एकदम भारी चवीचा मस्त असा हेल्दी मटार पराठा इथं तयार झालेला आहे बघा. व्यवस्थित असं उलट फुलट करून याला भाजून घेतलेला आहे बघा. सगळीकडून व्यवस्थित असं शेकून घेतला. आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया बघा. मस्त असं काढून घेतला. आता बघा ताटामध्ये काढल्या तुम्हाला दाखवते सारण बघा सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे. आणि हो विशेष म्हणजे हा पराठा अजिबात फुटला नाही बघा. मस्त असं सारण सगळीकडे पसरलेलं आहे. त्याचं सारण अगदी सगळीकडे व्यवस्थित